सी. दिस इज द एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? त्या पट्टीमध्ये आता मास आहे म्हणजे ह्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. त्या पेन मध्ये पण पोटेन्शियल एनर्जी आहे. एव्हरी पार्टिकल हॅज अ पोटेन्शियल एनर्जी. मीन्स एव्हरी पार्टिकल मेड विथ टायनी पार्टिकल्स. ते ॲटॉमिक स्ट्रक्चरनी बनलेले, त्यामुळे त्यांना मास आहे. आणि ज्या ज्या गोष्टीला मास आहे त्या त्या प्रत्येक गोष्टीला पोटेन्शियल एनर्जी आहे. मग कुठल्याही वस्तू आहे, दगड, माती, प्लास्टिक, बॉटल, कुछ भी आहे, अगदी ग्लास पार्टिकल्स, इव्हन वॉटर मॉलिक्युल्स मध्ये सुद्धा काय आहे? आहे पोटेन्शियल एनर्जी. आणि ही पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते ऍज पर हाईट, जे आपण काल बघितलंय R+H. आठवतंय ना मी काल म्हटलं की माझ्या हातातल्या पुस्तकापेक्षा तुमच्या हातातल्या पुस्तकात एनर्जी कमी, कारण त्याची हाईट कमी होती आणि माझ्या हातातली जास्त होती. आठवतंय आपण कालच प्रूफ केलं होतं. आणि त्या केस मध्ये आपला फॉर्म्युला GMM/R आला होता, जो प्रूफ केला होता. पण खाली मी R+H घेतला होता. आठवतंय ना मी काल शिकवलं होतं. मग आज आपण या फॉर्म्युल्यामध्ये पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काल डिराइव्ह केल्याप्रमाणे घेतला, -GMM/R. दिस इज M फॉर मास ऑफ अर्थ and this is M for mass of any object, like you guys are. You guys are M for small m, and this capital M is going to be entire Earth, and the R is the distance of radius of Earth. Rather, G is a universal gravitational constant which provide the energy, because तुमच्या प्रत्येक वस्तूमध्ये असलेल्या पोटेन्शियल एनर्जीला सुद्धा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट मदत करतो. आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडे असलेली प्रत्येक युनिव्हर्सल कॉन्स्टंट असलेली गोष्ट किंवा जी पोटेन्शियल एनर्जी असते ती कुठल्या साइन मध्ये आहे बघा इथे? मायनस, बिकॉज इट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. ती अपोज करत असते आणि ग्रॅव्हिटीच्या टुवर्ड्स खेचत जाते. ती डाऊनवर्ड असल्या कारणाने आपण निगेटिव्ह साइन देतो. ओके, मग आता माझ्या आन्सरला सुरुवात करा. आपल्याला ते पोटेन्शियल काढायचे असतात आणि ते फक्त मास आणि ग्रॅव्हिटीमुळे आलेले असतात. म्हणून GM/R हा मेन सेक्शन मी बाजूला काढला, बघा दिसतोय. आणि मास ऑफ द ऑब्जेक्ट इज सेपरेट. व्हाय? कारण आज तुम्ही जिथे आहात, मान लो ही पट्टी खाली आहे तर तिची पोटेन्शियल एनर्जी कमी आहे. हीच पट्टी मी वर उचलली तर तिची पोटेन्शियल एनर्जी वाढली. त्याचं रिझन सांगतो बघा. हा फॉर्म्युला आहे MGH. हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. M फॉर मास, G फॉर ऍक्सेलरेशन आणि H फॉर हाईट. मग सांगा M आणि G तर कॉन्स्टंट आहे. G कधी बदलतो का? नाही. M तरी कधी हिचा बदलणार आहे का? नाही. मग पोटेन्शियल एनर्जी बदलायला जबाबदार कोण? फक्त आणि फक्त हाईट. म्हणजे हाईट मुळे पोटेन्शियल एनर्जी बदलते. एवढं मान्य आहे तुम्हाला, बरोबर ना? म्हणजे याचा अर्थ H तुमचा कॉन्स्टंट आहे, मग H तुमचा बदलतो, मग M तुमचा कसा आहे? कॉन्स्टंट आहे. मग तो कॉन्स्टंट M मी यातनं बाहेर काढला बघा. चला मी कॉन्स्टंट M मी बाहेर काढला. मग राहिलं कोण? फक्त GM/R. आणि हाच R म्हणजेच कोण? आपली बेसिक पोटेन्शियल, अर्थचा बेसिक पोटेन्शियल आहे, ज्याला आपण V म्हणतो. मग सांगा, मग याला जर मी V म्हणालो तर ह्याला काढून मी त्याची V व्हॅल्यू टाकणार. ऑब्वियसली हा गेला आणि इक्वेशन 2 ची व्हॅल्यू इथं पुट बसली. हे आले इक्वेशन. आणि हा M आहे तो मल्टिप्लायचा पुढे इकडे डिवाइड. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास इज इक्वल टू एंटायर पोटेन्शियल राईट देयर. आपण हे म्हणू शकतो. हे झाल्याच्या नंतर मी याला सरळ केला, हे दिसतंय तुम्हाला समोरच. आणि त्याच्यानंतर मी डिस्प्लेसमेंट केली इनिशियल टू फायनल. इनिशियल टू फायनल म्हणजे काय रे? जर ती आधी जमिनीवर असेल तर मी उचलली वर आणली, म्हणजे जमिनीवरची इनिशियल आणि उचललेली फायनल. म्हणजे U1 ही इनिशियल आहे आणि U2 ही फायनल. मग डिफरन्स काढत असेल तर मला हायर मधून लोअर मायनस करायला लागेल, म्हणून मी U2 मायनस U1 करतो. मग जिथे मला या पोटेन्शियलचे पण मी 2 तुकडे पाडले, या पोटेन्शियलचे पण मी 2 तुकडे पाडले, पण M मात्र कॉमन होता, कारण ज्याचे 2 तुकडे करता येत नाही. कारण खाली असताना पण पट्टीचं वजन तेच आणि वर असल्यानंतर पण पट्टीचं वजन तेच, त्यामुळे M कॉमन असतो, तो तसा ठेवला. या फॉर्म्युल्यामध्ये U चे 2 तुकडे, V चे 2 तुकडे. हे झाल्याच्या नंतर U2 मायनस U1 म्हणजे वर्क डन. वर्क डन म्हणजे काय? त्या पट्टीला मी खालून वर उचलली म्हणजे मी काम केलं. अर्थात 2 एनर्जी मधला डिफरन्स म्हणजेच वर्क डन. M जसाच्या तसा. हा फक्त इक्वेशन होता, हालाकी हा आपण जसा तसा पुढे कॅरी केला. कॅरी केल्याच्या नंतर मी हा M डिवाइडचा कुठे आणला? इकडे मल्टीप्लायला आणला. म्हणजे इथं फक्त आला U2 मायनस U1. उसके बाद या ज्या स्टेप तुम्हाला शिकवलेले आहेत त्या तुमच्या ऍज इट इज होत्या, ज्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या. काय केलं होतं मला सांगा जरा. या M ने या V2 ला काय केलं होतं? मल्टीप्लाय केलं होतं. सांगा M * V2 MV2 आणि M * V1 MV1. इसका मतलब या दोन्ही मधल्या स्टेप काय केलं तरी चालतील, निग्लेक्ट केला तरी चालतील. आणि या दोघांच्या व्हॅल्यू मधला डिफरन्स म्हणजे आपला हा डिफरन्स, आपला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. इथून आली बघा, इथून आली. आणि त्याच्यात हेच तुमचा आन्सर GM1 M2 किंवा हा कॅपिटल M ठेवलं तरी चालणार आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते तुम्हाला सांगते की तुमच्या 2 मोमेंटम मधला फरक आहे. म्हणजे जर ऑब्जेक्ट मधला होणारा मोमेंटम म्हणजे तुमचा पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ तुमच्या ऑब्जेक्ट मध्ये जर मूवमेंट झाला V1 पासून ते V2 पर्यंत, तर तुमच्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये सुद्धा काय होतो? बदल होतो तितकाच. म्हणजे याचा अर्थ यार ही पट्टी खालून मी वर उचलली तर या पट्टीमध्ये पोटेन्शियल एनर्जी काय होते? बदलते. म्हणजे एखाद्या लहान मुलाच्या हातात जर छोटीशी काठी असेल आणि तो जर ती कशी पण फिरवून तुमच्याकडे आला तर तुम्ही त्या काठीला घाबरणार, कारण तिची काय वाढलेली आहे?
पोटेन्शियल. पण तीच काठी जर रस्त्यावर पडलेली असेल तर तुम्ही त्या काठीला घाबरत, कारण ती मोशन मध्ये नाहीये. पण तो लहान मुलगा V1 वरून कुठे नेतो तिला V2 पर्यंत नेतो आणि कशी नेईल त्याची काही गॅरंटी नाही. अशा वेळी त्या एनर्जी आलेल्या त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, त्या पोटेन्शियल एनर्जी म्हणतो, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो हा आपला पहिला डेरिव्हेटिव्ह झाला. दुसरा लिहा सी व्हॉट इज एस्केप वेलोसिटी. मान लो की पृथ्वीच्या सरफेस वरून एखादी ऑब्जेक्ट आपण व्हर्टिकली अपवर्ड सेंड केलं डायरेक्ट, तर ते अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या कुठे गेलं पाहिजे, बाहेर, आणि पुन्हा पृथ्वीवर कधीच पडलं नाही पाहिजे. मग तुम्हाला एखादी वस्तू फेकता येईल का डायरेक्ट स्ट्रेट टू द वर, डायरेक्टली ती बाहेर जाईल असं होऊ शकत नाही. इसका मतलब आपण जे रॉकेट लॉन्च करतो त्या रॉकेट लॉन्चला हा जो रॉकेट आहे त्याला पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज असते इंजिनला. म्हणजे आधी टेक ऑफ करताना पहिली स्टेज होते, ती जळली की मग ती सेपरेट होते, मग दुसरी पेटते, मग तिसरी पेटते. का? कारण आपल्याकडे डायरेक्ट सॅटेलाइट आउट ऑफ द ग्रॅव्हिटीच्या बाहेर सोडायला ताकद नाहीये. एवढी एस्केप वेलोसिटी आपण आणू शकत नाही. किती असते एस्केप वेलोसिटी? 11.2 किलोमीटर पर सेकंड. एवढ्या स्पीडला जर तुम्ही फेकलात तर तो नॉनस्टॉप बाहेर जाऊ शकतो आणि पुन्हा पृथ्वीवर कधी येणार नाही. मग 11.2 किलोमीटर किती सेकंदात? एका सेकंदात 11 किलोमीटर जाऊ शकत नाही. आपल्याकडे एवढी ताकदच नाही. रादर आपले सॅटेलाइट 5-5 हजार किलोचे आहेत, 2000 किलो, 3000 किलो, 1-1, 2-2 टनचे जर सॅटेलाइट असतील तर एवढं लोड घेऊन एवढ्या स्पीडला तो लिफ्ट ऑफ होऊ शकतच नाही. मग अशा वेळी रॉकेट इंजिन मध्ये 3 स्टेज रॉकेट वापरले जातात, GSLV आणि PSLV. हे दोन रॉकेट आहेत, जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल कळते आणि पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. असे दोन सॅटेलाइट केले आपल्याकडे, दोन मोठे रॉकेट्स आहेत. तसा PSLV नावाचा रॉकेट होता, GSLV नावाचे रॉकेट्स आहेत. आता इंडियाकडे दोन्ही पण आहेत. ओके, आणि काही रशियाकडनं आपल्याला मागवायला तर त्यांच्यामध्ये असलेली ताकद आपण वापरतो आणि पृथ्वीच्या बाहेर आपला सॅटेलाइट घेऊन पोहोचवतो. आणि एकदा की पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर गेला की मग तो तिथेच फिरत राहतो, पृथ्वीवर पडत. मग आपल्याला कुठलाही ऑब्जेक्ट जर बाहेर सोडायचा असेल तर तो 11.2 किलोमीटर पर आवर ने सोडावा लागेल पर सेकंड. इसका मतलब याचा काहीतरी फॉर्म्युला असेल. म्हणजे एस्केप वेलोसिटी म्हणजे अशी वेलोसिटी ज्या वेलोसिटीने कुठलाही ऑब्जेक्ट तुम्ही बाहेर टाकला की तो पुन्हा परत येत, तो ग्रॅव्हिटीच्या फील्डच्या बाहेर जातो. अशा स्पीडला एस्केप वेलोसिटी असे म्हणतात. The escape velocity is the velocity with which any object is sent or projected from the surface of the earth so that it can easily escape from the earth gravitational field without return back to the earth. It will remain stabilized inside the orbit of the earth. That is going to be escape velocity. Escape म्हणजे बाहेर पडणे. कुणाच्या बाहेर पडायचं आहे? ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर. आणि स्पीड कितीचा असला पाहिजे त्यासाठी? 11.2 किलोमीटर पर सेकंड. पण तेवढा देता येत नाही म्हणून आपण स्टेज लावतो आणि त्याच्यापेक्षा कमी स्पीडला सुद्धा आपले रॉकेट एस्केप करतात. कारण आपण एकाला एक रॉकेट लावतो आणि तिथे जाऊन जाऊन ती एनर्जी पुन्हा पुन्हा वाढवते. म्हणून आपल्याकडे एस्केप वेलोसिटी नसूनही आपण रॉकेट लॉन्च करतो. ओके, सो आपण तो पहिला फॉर्म्युला बघा. मग मला सांगा, पहिल्यांदा आपण घेणार आहोत टोटल एनर्जी. काय घेणार आहोत? टोटल एनर्जी. बोर्ड बघा, हे तुझा फॉर्म्युला पहिला सांगा. टोटल एनर्जी फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल. ओके, हा आपला फॉर्म्युला आहे. आणि आता तू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बोलायचा आणि तू पोटेन्शियल एनर्जीचा बोलायचा आणि दीक्षा तू त्यात पुट करायचं. ओके, याला म्हणायचं इक्वेशन नंबर काय आहे? 1. हे जे काय आहे ते सगळं लॉन्चिंग व्हेकलच्या बाबतीत सुरुवातीला असताना ऍट द डिस्टन्स r च्या पोझिशनला आहे. ओके, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी? 1/2 mv², हाफ mv². ओके, मग आला फॉर्म्युला आधी लिहू नका. कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ mv². फक्त v च्या खाली काय घ्यायचा? एस्केप. कारण कुठली वेलोसिटी? एस्केप. म्हणून मी इथे काय लिहिणार? E. ओके, हा तुझा आला इक्वेशन नंबर 2. आणि इक्वेशन नंबर 3 पोटेन्शियल एनर्जी तुझ्यासाठीचा फॉर्म्युला आहे आणि तो सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. मगाशी आपण एकदा Gmm/r. सो इट इज युअर पोटेन्शियल एनर्जी. आय हॅव रिटन राइट हियर पोटेन्शियल एनर्जी गोज टू मायनस Gmm/r. हा r कॅपिटल लिहिलाय बिकॉज हे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते सरफेस वर चाललंय. कुठे चाललंय? सरफेस वर चाललंय. जेव्हा आपण दुसरं कॅल्क्युलेशन करू तेव्हा आपण ऍट द हाईटचं करणार आहोत किंवा ग्रॅव्हिटीच्या बाहेर किंवा ऍट द इन्फायनाइट डिस्टन्स. म्हणजे r प्लस h नाही, r प्लस h प्लस h प्लस h प्लस s इन्फिनिटी. आणि इन्फिनिटीचं पण कॅल्क्युलेशन करायचंय. म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन मी करते ते कुठलं करते? ऍट सरफेस. मी हेच कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा करणार आहे. ते कधी असणार आहे? अर्थच्या बाहेर असल्यानंतर. मग सांगा, आता मला कायनेटिक पण मिळाली, पोटेन्शियल पण मिळाली, इक्वेशन 2 मिळाला, इक्वेशन किती मिळाला? 3. या दोघींची इक्वेशन तू 1 मध्ये पुट करायची. मग सांगा टोटल एनर्जी ऍज इट इज. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी? हाफ mv². इथे ESC लिहिला आणि प्लस पोटेन्शियलचा फॉर्म्युला मायनस Gmm/r. गॉट द टेक्निक अँड दिस इज द फॉर्म्युला ऑफ टोटल एनर्जी. पण हा प्लस मायनस सो फाइनल फॉर्म्युला सांगा. टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv² एस्केप मायनस
gmm/r इक्वेशन 4. हे सगळं जे कॅल्क्युलेशन केलंय ते कुठलं केलंय? ऍट सरफेस. आता आपण ऍट हाईट. आता मला सांगा सरफेस वर टोटल एनर्जी असते तीच बाहेर गेल्यानंतर पण सेम असणार, कारण एनर्जी कन्झर्वेशनचा फॉर्म्युला टोटल इनपुट एनर्जी इज इक्वल टू टोटल आउटपुट एनर्जी. म्हणजे जरी तुम्ही लॉन्चिंग करताना टोटल एनर्जी तेवढी होती तर लॉन्च झाल्यानंतर हाईटला सुद्धा टोटल एनर्जी तेवढी असणार, तेवढीच असणार. मग सांगा आता मी जे कॅल्क्युलेशन करणार आहे ते कुठलं करणार आहे सांगा? ऍट हाईटचं करणार आहे. सांगा मग ऍट काय? हाईट. किती हाईट आहे सांगा? इन्फिनिटी. माहिती नाही किती आहे, किती लांब जाईल किती जाईल ते माहित नाही. मग आपण पुन्हा एकदा हे सगळं पहिल्यापासून करणार. मग सांगा टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? मला कायनेटिक एनर्जी प्लस काय? पोटेन्शियल एनर्जी. ज्यावेळी सॅटेलाइट अर्थच्या बाहेर जातं तेव्हा त्याच्यावर वेलोसिटी येत नाही, तो स्टॅबिलाइज होतो आणि संत राहतो. म्हणजे वेलोसिटी किती बनते? 0 बनते. मग सांगा या केस मध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? 1/2 mv² आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय? -gmm/∞. आता r नाही ना येणार, कारण आपण मगाशी रेडियस r होतो तेव्हा आपण r पर्यंत घेत होतो. आता इन्फिनिटी गेलो म्हणजे r आपला संपला. हा बघा r इथे संपला, इथून पुढे इन्फिनिटीला गेलो आपण वरती. मग आता सांगा याची इन्फिनिटीची व्हॅल्यू येते 0 आणि बाहेर गेल्यानंतर वेलोसिटी पण बनते 0. मग हा पण 0 हा पण 0. मग टोटल एनर्जी किती झाली? 0. कारण याची 0 टाकली तर m0 0, हाफ 0 0, ये तो 0 बन गया और ये तो वैसे भी 0 है, तो 0 + 0 0. सो इसको कहते हैं इक्वेशन नंबर किती? 5. आता मला सांगा इथं डावीकडे टोटल एनर्जी आहे. किती आली ही टोटल एनर्जी? 0. मग 5 ला पुट करायचं कुठे? 4 मध्ये. मग सांगा पुट इक्वेशन 5 इनटू किती? 4. मग सांगा इथं आता 4 ची इथं किती दिलेलं मी? 0. लिहू मग इथे 0. मग आता हा 0 मी इकडे लिहिणार. बोला मग 0 = 0 करायला कळला? लिहित बसाल तर कळणार नाही. 0 = हा सांगा काय? 1/2 mv² प्लस नाही मायनस ना? मायनस काय? gmm/r अपॉन काय? ओके. आणि ही जी निगेटिव्ह ची टर्म आहे ती इकडे येणार का होईल? पॉझिटिव्ह. मग सांगा काय? मग gmm/r goes to 1/2 mv² escape, राईट? आणि हे 2 डिवाइड ची इकडे येताना मल्टिप्लाय आणि हा m मल्टिप्लाय चा कुठे येईल? डिवाइड. मग सांगा 2 gmm/m अपॉन काय? r. बरोबर आहे. इज इक्वल टू कोण इकडे राहिला? v². m cancel. So what remains here? Escape velocity is equal to 2gm/r. आणि याचा स्क्वेअर रूट जर काढला तर ह्या अंडर रूट मध्ये जाईल. सांगा v² चा स्क्वेअर रूट v आणि याचा स्क्वेअर रूट काय? अंडर रूट 2gm ना? 2gm/r. आणि हे तुमचं आलं फायनल आन्सर. आता जर तुम्ही g ची व्हॅल्यू टाकली, m ची पण टाकली आणि r ची पण टाकली तर सॉल्व करून आन्सर किती आलं पाहिजे? 11.2 किलोमीटर पर सेकंड. आणि ते काय टाकायचं ते तुम्ही घरी एकदा कॅल्क्युलेशन साठी घेऊन ठेवा. ओके. मग आता मी ती व्हॅल्यू देतो तुम्हाला काय असते ती. ओके. आणि घरी जमलं तर कॅल्क्युलेशन करा. बघा सांगतो मला वेलोसिटी एस्केप इज इक्वल टू अंडर रूट. बघा मी किती मोठा रूट काढलाय, दिसतोय ना? काय एवढा मोठा रूट काढलाय? सांगा 2 जसेच्या तसे. g ची व्हॅल्यू 6.673 * 10⁻⁻11 आणि m ची व्हॅल्यू 6 * 10⁻24 डिवाइडेड बाय r ची व्हॅल्यू आहे 6.4 * 10⁻6. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर किती येईल? 11.2 किलोमीटर पर सेकंड. and this is your escape velocity of the earth. okay. मला आता तुमचं ऐकायचं नाही. रेडी? सी, the escape velocity is the another concept and critical velocity is the another concept. Escape means what? The satellite is launching from the surface and trying to escape from the gravitational field. मान लो this is the gravitational field. okay fine. एवढी gravitational field आहे आणि आपला सॅटेलाइट आता लॉन्च झाला. 1 2 3 4 आणि 5 एक्झॅक्टली या लाईन पर्यंत आला. इसका मतलब ग्रॅव्हिटेशनल फील्ड पर्यंत आहे. जोपर्यंत तो फील्ड मध्ये तोपर्यंत त्याला वेलोसिटी द्यावी लागते, नाही तो पृथ्वीवर परत रिटर्न पडतो. समजते? म्हणजे याचा अर्थ कंटिन्युअसली दिलेला स्पीड म्हणजे एस्केप वेलोसिटी. आणि एकदा की तो ग्रॅव्हिटीच्या बाहेर गेला अर्थात एस्केप झाला की मग त्याचा एस्केप वेलोसिटी संपते आणि कुठली वेलोसिटी सुरू होते? क्रिटिकल. मग हे सॅटेलाइट जेव्हा क्रिटिकल वेलोसिटी ग्रॅस्प करते त्यावेळी ते एस्केप झाल्यानंतर 90 डिग्री मध्ये रोटेट होते.
90 डिग्री मध्ये रोटेट होते मग अर्थच्या अराउंड एका पर्टिक्युलर हाईटला रोटेट करते. म्हणजे ही रोटेशन अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या आतमध्ये होता कामा नाही. ते जर झालं तर ते अर्थ त्याला काय करते, खेचून घेते obviously. म्हणजे escape velocity is important to carry the critical velocity. What is the critical velocity? The critical velocity is the velocity with which the satellite can continuously revolve around the planet at the particular height. Okay fine. मग मला सांगा ही हाईटला जी फिरते ते फिरत राहण्यासाठी जसे मी चावी घेतली आणि बोटामध्ये फिरवली तर ती चावी गोल फिरते, ती सेंट्रिपेटल फोर्स मुळे फिरते. आणि जर मी चावी फिरवण्याचं थांबवलं तर चावी ग्रॅव्हिटीमुळे ती कुठे येईल, खाली येईल. म्हणजे जेवढा सेंट्रिपेटल फोर्स तेवढाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग इथे लिहिलंय मी पहिला ड्यू टू सेंट्रिपेटल फोर्स. आणि काय फॉर्म्युला लिहिलं सेंट्रिपेटल फोर्सचा, mv² अपॉन r. हा सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला. पण इट इज बॅलन्स बाय विच फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. मग सांगा काय फॉर्म्युला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके इथे मी g लिहिलंय काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके सांगा काय फॉर्म्युला, Gmm अपॉन r. ओके या r मध्ये हाईट दोन आहेत, r प्लस h. r प्लस h ऑब्वियसली ती ऍड होणारच आहे ऍट द पर्टिक्युलर हाईटला. मग ती आपण नंतर ऍड करणार. सध्या तरी मला दोन्ही इक्वेशन कसे दाखवायचे, बॅलन्स. का, कारण हा पण फोर्स आणि हा पण फोर्स. दिस फोर्स आर बॅलन्स टू मेंटेन द सॅटेलाइट इन द फिक्स ऑर्बिट. मग सांगायचंय टू फिक्स्ड ऑर्बिट FCP is equals to FG. इसका मतलब क्या है, सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे दोन्ही इक्वल असतील तर सॅटेलाइट एकाच ऑर्बिट मध्ये कॉन्स्टंट फिरत राहतं. मग आता सांगा FCP चा फॉर्म्युला किती आहे, पटकन सांगा, mv² अपॉन r. आणि FG चा फॉर्म्युला किती आहे, gmm अपॉन व्हॉट, r. राइट. ओके मग सांगा m आणि m राइट ना. आणि gmm अपॉन r² आहे इथे. आणि हा डिवाइडचा कुठे इकडे मल्टिप्लाय. ऑब्वियसली हा r². सांगा हा r डिवाइडचा कुठे इकडे, सांगा इकडे कोण राहिला फक्त v². हा c का लिहिला कळला, c फॉर क्रिटिकल वेलोसिटी. इथे पण मी c लिहिलाय कुठेतरी बघा, सेंट्रिपेटल आहे ना इथे लिहिलं c फॉर क्रिटिकल वेलोसिटी. सांगा मग हा r वरती गेला म्हणजे gmr अपॉन काय, r². मग इथला r आणि इथला r काय कॅन्सल. सांगा vc² इज इक्वल टू gm अपॉन r. आणि याचा स्क्वेअर रूट काढलं तर काय आन्सर येईल सांगा. मग स्क्वेअर रूट काढलं तर vc इज इक्वल टू रूट gm vc इज इक्वल टू रूट gm अपॉन r. आणि आता r ची व्हॅल्यू टाकायची r प्लस h. मग सांगा इथे येईल बट r गोज टू r प्लस h. मग काय फॉर्म्युला सांगा, vc इज इक्वल टू रूट gm अपॉन r प्लस h. आणि दिस इज युअर फॉर्म्युला ऑफ क्रिटिकल वेलोसिटी. पण याचा अजून एक फॉर्म्युला आहे जो मी लगेच कंटिन्यू तुम्हाला आता देणार आहे. ओके एकदम सिंपल आहे, तो सुद्धा 2 मिनिटात सांगतोय. 2gr असा फॉर्म्युला आहे, एकदम इझी करून दाखवतो बघा. फक्त 2 मिनिटं शांत राहा, कारण इथे 2 नाही आहेत आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये 2 येतात. ओके सो लेट्स स्टार्ट. सांगा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला gm अपॉन r. हा फॉर्म्युला आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला. ओके आणि हा जर r डिवाइडच्या बद्दल इकडे मल्टिप्लाय, हा मल्टिप्लायला आला तर सांगा मग काय, gr इज इक्वल टू किती, gm. दिसतंय ना. आणि हाच gm उचलायचा आणि कुठं पुट करायचा. सांगा gm च्या ठिकाणी काय आला आता, gr. मग सांगा काय आन्सर येईल, vc इज इक्वल टू अंडर रूट gr अपॉन r. हे आन्सर मग आपल्याला अंडर रूट g राहील का फक्त. पॉज करा. सी या gr² ची व्हॅल्यू gm ला रिप्लेस करायची. म्हणजे हा vc should be as it is. what is the gm व्हॅल्यू, gr² आणि आपण खाली किती आहे, r म्हणजे r² आहे ना. खाली r² आहे का r आहे, r² आहे ना. gm ची व्हॅल्यू टाकली gr² आणि खाली कोण आहे फक्त हा r आहे ना. आणि अंडर काय रूट r आहे ना. r ऍज राहिला आणि gm ची व्हॅल्यू gr² झाली. मग r कॅन्सल. सो vc गोस टू काय, gr. आणि दिस इज युअर व्हॉट, अनदर फॉर्म्युला ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन क्रिटिकल वेलोसिटी. हा एक आहे आणि हा एक, असे दोन फॉर्म्युला तुमचे क्रिटिकल वेलोसिटीचे.